आपल्याला या तहसील कार्यालयामध्ये अचानकपर्यंत हॉल उपस्थित करून दिले. तहसीलदार साहेबांनी एका मिनिटामध्ये आपल्याला हॉल उपस्थित करून दिला, त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवल्या. आणि दुसरा प्रश्न, मध्यंतर इंटरव्हल असताना सुद्धा, लंचचा टाईम असताना, जेवणाला गेल्यानंतर सुद्धा फोन गेल्या 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपले लोकप्रिय आपले सर्वांचे आमचे नायगावला होते नायब तहसीलदार साहेब, आणि इथं सुद्धा आपल्या संजय गांधी डिपार्टमेंटमध्ये लाईन लावण्यासाठी जे वाऱ्यावर होते त्या वाऱ्याला बाजूला सारून या ठिकाणी चांगला कर्तव्यदक्ष अधिकारी देऊन यांनी सगळं काम नियोजनबद्ध करण्यासाठी आपण या ठिकाणी मुख्य होते. त्यांचं आगमन झालं ते भोसेकर साहेबाचं, आणि तुम्ही टाळ्या वाजवून हां. आणि पहिल्यापासून वारे साहेबासोबतच काम करताना श्रीराम साहेब हे आपल्याला चांगल्या प्रकारे पहिल्यापासून सहकार्य करत होते. वारे हा आपल्याला फार वाऱ्यावरच सांगत होता, अमुक करू तमुक करू, हा आता चक्रा मारत होता, आणि आपल्याला चक्रा मारून सुद्धा आपले काम होत नव्हते. पण या ठिकाणी शिस्त लावण्यासाठी जाधव साहेबांनी खूप शिस्त लावली, आणि भोसेकर साहेबांना तो डिपार्टमेंट सांभाळून आपल्याला शिस्त लावून आपल्याला न्याय देण्यासाठी या ठिकाणी त्यांनी आलेले आहेत. श्रीराम साहेबांसाठी सुद्धा सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी आपले प्रश्न आहेत. दिव्यांग कायद्याची 2016ची अंमलबजावणी कुठे होत नसल्यामुळे आज आश्रम व्हावं यासाठी आपण शिफारस करावी. आपण या ठिकाणी 11वी मागणी केली. 12वी मागणी आहे, जसं 2% समाज असताना देशाचं सूत्र त्यांच्या हातात आहे, पण आमच्या दिव्यांग हा महाराष्ट्रामध्ये 12 करोड दिव्यांग आहे. देशामध्ये 12 करोड असताना दिव्यांगांना राजकीय आरक्षण का नको? दिव्यांगांना जर पंचायत समितीचा जर एखादं आरक्षण असेल तो सभागृहामध्ये जाऊन दिव्यांगाचं दुःख दिव्यांग मानू शकतो. म्हणून आम्हाला आरक्षण त्यासाठी सुद्धा आपण शिफारस करावी, यासाठी आपली मागणी. दुसरी गोष्ट आहे, दिव्यांगांना तुमच्याकडे वारंवार पत्र येतात की दिव्यांगांना संजय गांधी निराधारामध्ये कमिटीमध्ये सदस्य मिळालं पाहिजे. ही असताना सुद्धा दिव्यांगांना कोण्या कमिटीवर घेतलं जात नाही. राजकीय लोक ज्याचे चमचीगिरी करतात त्यालाच त्या पदावर येतात. तशा न करता आमच्या दिव्यांगाला सुद्धा त्या आरक्षण जर घेतलं, संजय गांधी डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक खात्यामध्ये 3%, 5% जे जागा आहे ते आमच्या दिव्यांगाला मिळावे, या अशा प्रकारे आपण 13 मागण्याचं निवेदन आपण तहसीलदार मार्फत देत आहोत. आम्ही दिव्यांगासाठी आम्ही या 2 वर्षामध्ये प्रत्येक गट विकास अधिकारी बिलोली आणि प्रत्येक तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि तहसीलला 50 निवेदनं दिले, पण 50 निवेदनाचा जर निकाल आम्हाला लागला नाही. आता आम्ही तुम्हाला शेवटचं निवेदन देतोय. आमच्या निवेदनाचा 15 दिवसात विचार केला पाहिजे. जर 15 दिवसात जर आम्हाला दिव्यांगांना न्याय हक्क देता येत नसेल तर आम्हाला जनावरांसारखं जगण्यात स्वारस्य नसल्यामुळं आम्हाला स्वइच्छा मरण्याची परवानगी द्या. आम्ही स्वइच्छा मरण्याच्या परवानगीसाठी आम्ही तुम्हाला 15 दिवस देतोय. 15 दिवसात आमचे प्रश्न तुमच्या लेवल असतील ते सोडवा, नसेल तर वरिष्ठाला पाठवा, आणि जर न्याय नाही मिळाला तर 15 दिवसानंतर आम्ही या सभागृहामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये कोणत्याही वेळी अन्याय होत आहे. त्यामध्ये मुखेड तालुक्यामध्ये मांजरी या ठिकाणी दोन्ही डोळ्याने जे अंध आहेत आणि आळे आणि शिवपूजे आहेत का? कुटुंबाला दोघे हे दोन्ही अंध आहेत. त्यांच्या शेतात जाण्यासाठी पांदण रस्ता असताना सुद्धा त्या गावातील पोलीस पाटांनी ते पांदण रस्ता पूर्ण खाऊन टाकलेला आहे, आणि त्याच्यासाठी यांनी लोकशाही दिनामध्ये अनेक निवेदन करून कलेक्टर साहेबांना अनेक वेळा तुमच्याकडे पत्र पाठवून तुम्ही त्यांच्यासाठी मोजणीसाठी गेल्यानंतर त्यांच्यावर सुद्धा दगडफेक झाली मोजणी अधिकाऱ्यावर, पण यांचा प्रश्न सुटला नसल्यामुळे आज 3 वर्षापासून ते शेतामध्ये जाण्यासाठी परेशानीमध्ये आहेत. तो प्रश्न सुटावा असं जाधव साहेबांना सांगितलं, त्यांनी तारीख काढण्याचं आम्हाला आश्वासन दिलं. पण असे दिव्यांगावर होत असलेला अन्याय रोखण्यासाठी जे 2016चा कायदा आहे त्याची अंमलबजावणी कडक होण्यासाठी आपल्या तलाठीमार्फत सगळ्या गावामध्ये ग्रामसभा घ्यावं ही आपली पहिली मागणी. दुसरी मागणी आहे, दिव्यांगाचा जो निधी आहे आपल्याकडे आलेला आहे का सर? निधी मला काल परवा मी कलेक्टर साहेबांसोबत बोलणी केलं, त्यावेळेस सांगितलं की आम्ही निधी पाठवून दिलं, सगळ्या तालुक्यामध्ये निधी पाठवला. फक्त एका प्रवर्गासाठी यायचा एसटीचा
हा, त्याच्यामुळं तो निधी वाटप झालेला आहे. पण आता काय होईल, आलेला निधी जर अपुरा दिला तर ते लोक पुन्हा गोंधळ करतील, म्हणून त्यांनी सर्व निधी आल्यानंतर वाटप करण्याचं असं काही तहसीलमध्ये चालू आहे. पण आता काही दिवसामध्ये ही सुद्धा आपली समस्या सुटणार आहे. आता डायरेक्ट डीबीटीद्वारे जसं PM किसानचे पैसे मिळतात तशा प्रकारे आपल्या खात्यामध्ये पडणार आहेत. पण ते ऑगस्ट महिन्यापासून, आता एप्रिल महिन्यापासून पडणार होते, पण ते एप्रिल महिन्यामध्ये काम अपुरं आहे. कारण का तुमचा डाटा बरोबर नाही, तुम्ही आधार लिंक केलेलं नाही, मोबाईल फोन नंबर लिंक केलेला नाही, किंवा तुमचे पासबुक बरोबर नाही. हे तुम्हाला त्याची माहिती त्याने मागवतात, तुम्ही ते सादर करा, ते तुमचे सगळे खात्यामध्ये तुमच्या पडणार आहे. एक दर महिन्याचा अनुदानातील 2 महिन्याचा आमचा 3 महिन्यात रुकलेले आहे. ते दौडीत आता ते BOT होईल तो होईल, पण आम्हाला देण्यात यावं ही आपली मागणी आहे. तिसरी मागणी आहे, दिव्यांगाचं जे आपल्या तेलंगणामध्ये सरकार आहे ते दर महिन्याला 6,000 रुपये मानधन केलेलं आहे. तशाच प्रकारे तुमच्या हातात नाही, पण आमची विनंती आहे की तुम्ही शिफारस करावी शासनाला की बाबा 1,500 आम्हाला दुधाचं पाकिट येत नाही असे लोक बोलतात, आमच्याकडे तक्रारी येतात. ते दुधाचं पाकिट आणि किंवा एखादं एक टाइमचं किमान वेतन कायद्याप्रमाणे जेवण तर मिळावं या हेतूनं त्यांना ते तेलंगणाप्रमाणे मिळावं यासाठी आपण शिफारस करावी, आपण त्याच्याकडे मागणी केली. आणि चौथी गोष्ट आहे सर, आपल्या हाताखाली दर महिन्याला जो आपली मीटिंग होत नाही, संजय गांधी निराधार योजनेची मीटिंग झाली पाहिजे. आणि पूर्वी काय होतं, जे लाभार्थी आहेत त्यांना कळवत होते पत्राद्वारे, पण ते अपात्र काय पात्र हे आमच्या लाभार्थ्याला कळत नाही. इथं आले तर आम्हाला सांगतात तुमचं मंजूर आहे, खातं बरोबर आहे, पडतील पैसे, मग ते खातं बरोबर आहे ना काही नाही, ही माहिती त्यांना त्रुटी किंवा पात्र किंवा अपात्र हे कळवण्यात यावं आमची मागणी. तिसरं मागणी आहे सर, अंत्योदय योजना. शासनानं प्रत्येक दिव्यांगाला स्वतंत्र ज्यांच्या लाभार्थी 3 किंवा 4 असतील त्यांना 35 किलो धान्य मिळावं अशी ही योजना आहे अंत्योदय. ते योजनेत पात्र लाभार्थ्यांचं कार्ड आपल्या तालुक्यामध्ये वितरित होत नाही. आणि जर वितरित होण्यासाठी अडचण येते की आमच्या दिव्यांगाला 15,000चं उत्पन्नाचं प्रमाणपत्र मागतं, पण उत्पन्नाचं आठ आमचे 50,000ची आहे. तो 50,000ची उत्पन्नाची आठ लागू करून आम्हा सर्व दिव्यांगाला स्वतंत्र अंत्योदयचं कार्ड मिळालं पाहिजे आमची मागणी. चौथं आहे, दिव्यांग निराधार साहित्य. आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुक्यामध्ये शिबिरे घेऊन 1 कोटी रुपयाचं साहित्य आले 2019ला. आणि तो साहित्य आलेलं साहित्य आजही त्या पंचायत समितीमध्ये गंजून गेलेलं आहे. आम्ही त्यांच्याबद्दल वारंवार विनंती केली, निवेदनं दिली, शिव मॅडमनं कलेक्टरनं त्यांची बैठक घेऊन तुम्हाला आदेश दिले, पण तो गंजलेलं साहित्य आमच्या दिव्यांगापर्यंत पोहोचलं नाही. जो जबाबदार असेल त्यांच्यावर योग्य ते कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या गंजलेलं साहित्य आमच्या दिव्यांगाला मिळालं पाहिजे. आणि चौथी मागणी आहे, 7वी मागणी आहे सर, दिव्यांगांना स्वरोजगारासाठी जागा गावातील किंवा आपल्या तहसीलमध्ये कुठं जर एखादा व्यवसाय करण्यासाठी मागत असेल त्याला 200 फूटची जागा द्यावं, शासनाचा GR आहे तो आम्हाला लागू करावा आणि आम्हा दिव्यांगांना धंदा करण्यासाठी 200 फूटची जागा हा देण्याचा आदेश अपील करावा. आणि 8वी मागणी आहे, दिव्यांगांना सोबत जगण्यासाठी आमदार आणि खासदार निधी. आता हे तुमच्या नियमात नाही, पण तुम्ही प्रस्ताव पाठवू शकता. आमचं म्हणणं शासनाकडे पाठवा की आमदाराला दरवर्षी त्याच्या मतदारसंघामध्ये त्या दिव्यांगाला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी 30 लाख रुपयाची तरतूद आहे. पहिलं 15 लाखाची तरतूद होती, आता 30 लाखाची तरतूद झाली. पण कुठंही 30 पैसे आमचे दिव्यांगांना त्या आमदाराकडे आहे. आम्हाला हे ऐच्छिक विषय नसता, दिव्यांगांना हा कायदेशीर तरतूद करण्यासाठी आमची शिफारस करावी. आपण आपण त्या शासनाकडे पाठवावा ही आपण त्यांना विनंती करतो. चौथी गोष्ट आहे, 9वा गोष्ट आहे, दिव्यांगांना अनेक कायदे शासनाची निर्णय अंमलबजावणी होत नसल्यामुळे स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं, आनंदाची बाब. पण दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं, पण दिव्यांग मंत्रालयाचं कुठेही हालचाली होत नाही. दिव्यांग मंत्रालय दिव्यांगाच्या दारी येण्याचं काम चालू आहे, रुपये खर्च होता, पण आमच्या दिव्यांगाला 1 पैशाची मदत त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणून स्वतंत्र मंत्रालय जर स्थापन करायचं असेल तर दिव्यांगच त्या कर्मचारी अशी तरतूद जर केली, आमचं दिव्यांग पात्र आहे, 5% जरी दिव्यांग मंत्रालयामध्ये जागा दिलं तर आमच्या दिव्यांगाला दिव्यांगाचं दुःख कळेल आणि दिव्यांग मंत्रालय आमचं कामाला येईल. यासाठी आपण त्याची शिफारस करावी.
दिव्यांगांना चालता येत नाही, आपले म्हणणं मांडता येत नाही, दिसत नाही, अशा दिव्यांगांना बस प्रवासामध्ये सर या शासनानं बस प्रवासामध्ये ज्यांना मागणं नाही त्याला देऊन टाकलं. महिला मागलं नाही त्याला 50% दिलं, ज्येष्ठ नागरिक मागलं नाही त्यांना दिलं. कारण का मताचे शिक्के मिळवण्यासाठी महिलांचं मतं मिळावं म्हणून तुम्ही 50% दिलं, ज्येष्ठ नागरिकाचे मतं मिळावं म्हणून 50% मिळालं. आमचे दिव्यांग काय मतं देणार नाहीत का तुम्हाला? आमचे दिव्यांग सुद्धा देतील. ज्या दिव्यांगाला चालता येत नाही, ज्यांना दुसऱ्याच्या स्वावलंबन आहे, अशा सर्व दिव्यांगांना आम्हाला 100% मोफत पास मिळाला पाहिजे, ही मागणीची शिफारस आपल्या मार्फत करावी ही अशी आपल्याला. आणि दुसरी व 11वी मागणी आहे शासनाकडे आपल्या तहसीलदार मार्फत. आमचे दिव्यांग आज कसे तरी जगू शकतात, मायबाप जगू शकतात, पण म्हातारपणी त्यांना जगण्यासाठी खूपच अवघड हालापेष्टा होईल. म्हणून वयोवृद्धांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांगाचं आश्रम झालं तर त्या दिव्यांग